भाई नेक्स्ट लेवल बेअक्कलपणा माहिती आहे का तुम्हाला? नेक्स्ट लेवल बेअक्कलपणाचे माणसं कुठं आहेत ना, तर हे मानवाधिकारवाले. आता नाशिकमध्ये हा एक गुंडा आहे, टपोरी, काय नाव आहे याचं माहीत नाही मला. तर यानं लोकांच्या गाडीची तोडफोड केली, पब्लिक प्रॉपर्टीची तोडफोड केली, म्हणून पोलीसवाल्याने याची भर रस्त्यात वरात काढली. हा व्हिडिओ पाहतो मी. लक्षात आलं का? सुलतान रहमान शेख, वय वर्ष 20, गुन्हे 22. तुमच्या एरियामध्ये यांनी येऊन रिक्षा आणि गाड्या फोडल्या त्या, माहिती आहे का तुम्हाला? जोरात बोला. याला घाबरायचं नाही. नाही सर, मला घाबरायचं नाही. कुणाला जर याच्या विरुद्ध तक्रार द्यायची येऊन सांगायची, समजलं का? अरे आवाज येत नाही. आता याच्यावर मानवाधिकारवाले हे जे दुगले आहेत, याचं म्हणणं आहे की तुम्ही जे अशी पोलिसांनी जे या गुंडाची वरात काढली, याच्यात या मानवाधिकाराचं या गुंडाच्या उल्लंघन झालं. आता मला एक गोष्ट नाही समजत, यानं जे पब्लिक प्रॉपर्टीची तोडफोड केली तो याचा मानवाधिकार होता. समजा पोलिसवाल्यांनी जर याच्यावर कारवाई नसती केली तर तिकडूनही हे बोलले असते की पोलीस प्रशासन झोपला आहे का, असं आहे का, म्हणजे तिकडूनही तुम्ही पोलिसाला शिव्या द्या. आता त्याची भर रस्त्यात वरात काढली तर तिकडून तुम्ही म्हणून राहिले त्याच्या मानवाधिकाराचं उल्लंघन झालं. मग पोलिसांना करायला काय पाहिजे एक्झॅक्टली? म्हणजे एखादं कार्ड छापाचं, त्याच्या घरी जायचं, सकाळी त्याचे पाय धुवायचे, त्याच्या घरी बसायचं. सर तुम्ही काल जी गाडीची तोडफोड केली त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला हे निमंत्रण पत्रिका द्यायला आलो. उद्या सकाळी 7 ते आपल्या आगमनापर्यंत आम्ही आपल्या भेटीचा मुहूर्त ठेवला आहे. कृपया सहकुटुंब सहपरिवार येण्याची कृपा करावी. असं करायला पाहिजे का पोलीसवाल्यांना? आता म्हणजे बेअक्कलपणा कुठं हा एकदम नेक्स्ट लेवल आहे यायचा. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.